15 वर्षापासून समित्या, 7 मसुदा अधिसूचना आणि शेकडो हरकती, तरीही पश्चिम घाटाचं भवितव्य अजूनही अधांतरीच आहे। केंद्र सरकारनं पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रासाठी 7वी मसुदा अधिसूचना जाहीर केली आहे। पण अंतिम निर्णयासाठी आता आणखीन एक समिती नेमण्यात आली आहे। त्यामुळे पश्चिम घाटाला संरक्षण मिळणार की पुन्हा विलंब होणार, पाहूया आता स्पेशल रिपोर्ट। जगातील सर्वात महत्त्वाच्या जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक, हिमालयापेक्षाही प्राचीन पर्वतरांग आणि संपूर्ण दक्षिण भारताच्या जलसुरक्षेचा मुख्य कणा म्हणजेच पश्चिम घाट। याच पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं आता एक मोठं पाऊल उचललंय। गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6 राज्यांमधील तब्बल 56,825 चौरस किलोमीटर क्षेत्राला पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी सरकारनं 7वी मसुदा अधिसूचना जारी केली आहे। जैववैविध्यतेचं संरक्षण करतानाच विकास आणि पर्यावरणाचा योग्य समतोल राखणं हा यामागील मुख्य उद्देश असल्याचा सरकारचा दावा आहे। कारण जागतिक वारसा स्थळ असलेला हा पश्चिम घाट जगातील 36 प्रमुख जैववैविधता हॉटस्पॉटपैकी एक आहे। कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि पेरियार सारख्या दक्षिण भारताला जीवन देणाऱ्या प्रमुख नद्यांचा उगम याच पर्वत रांगांमधून होतो। हजारो दुर्मिळ वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचं हे हक्काचं घर असल्यानं या पर्वत रांगांचं संरक्षण करणं ही आता काळाची गरज बनली आहे। मात्र केंद्र सरकारचा हा निर्णय अंतिम नाही। या मुद्द्यावर सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। यानंतर राज्य सरकारशी चर्चा करून अंतिम सीमा निश्चित केली जाईल। यासाठी संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नव्या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे। विशेष म्हणजे गेल्या 15-16 वर्षात अशा 7 मसुदा अधिसूचना प्रसिद्ध झाल्या, अनेक समित्याही नेमल्या आहेत, पण अंतिम निर्णय अजूनही झालेला नाही। यामुळेच पश्चिम घाटाच्या संवर्धनाचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची टीका आता पर्यावरण प्रेमींकडून केली जाते। केंद्र सरकार काय करते की एक राज्य टाळाटाळ करतायत म्हणून त्यांनी पण स्वतःहून काही पावलं उचलले नाही। ते काय करतात, 1-2 वर्ष थांबवून एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढतात आणि लोकांना सांगतात की तुमची हरकती नोंदवा। 1 नव्हे 2 नव्हे, जवळजवळ 7 नोटिफिकेशन आले। हा 7वा आलाय ड्राफ्ट नोटिफिकेशन। यांचं मानसिकता नाहीये, यांना ते करायचंच नाहीये, संवेदनशील क्षेत्र घोषित करायचंच नाहीये। 15 वर्ष यांनी लावलं म्हणजे या 15 वर्षात झालेलं नुकसान भयंकर आहे, पर्यावरणाला, जंगलांना, नद्यांना, पाणथळ क्षेत्रांना, सगळ्यांना। 15 वर्षानंतरही पश्चिम घाटाचं भवितव्य फक्त समित्या आणि मसुद्याच्या कागदांमध्येच अडकून पडलंय। त्यामुळे आता तरी यावर अंतिम निर्णय होणार का आणि या जागतिक नैसर्गिक वारशाला खरं संरक्षण मिळणार का, याकडे पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागलंय। पण दुसरीकडे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। तुम्ही फक्त ड्राफ्ट नोटिफिकेशन काढून टाइमपास करत असाल तर हे पश्चिम घाट शिल्लक राहणार नाही। यामधले नद्या पण संपणार, लोकांचा हाल होऊन जाणार, आपलं वातावरण बदलून जाईल आणि भयंकर नुकसान होणार। पण मी परत सांगतो, हे ड्राफ्ट नोटिफिकेशन काढायचं जे चाललेलं आहे त्यांचं हे खेळ, हे कुठेतरी बंद केलं पाहिजे। आता ड्राफ्टची गरज नाहीये। हे दिशाभूल करतायत, लोकांना फसवायचं काम चाललेलं आहे, निसर्गाशी खेळ चाललेला आहे, ऱ्हास होतोय पर्यावरणाचा, जंगलांचा, वन्यजीवाचा। हे कुठेतरी थांबवलंच पाहिजे। म्हणून आम्ही आमचा विरोध दर्शवणारच आणि गरज वाटल्यास आम्ही न्यायालयीन लढा पण देऊ यासाठी। पश्चिम घाटाचं संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा मुद्दा नाही, हा प्रश्न आहे आपल्या भविष्यातील पाण्याचा, हा प्रश्न आहे हवामान आणि जैववैविध्यतेच्या सुरक्षिततेचा। त्यामुळेच आता आणखीन समितीच्या फेऱ्या नकोत। आता कागदी मसुद्याऐवजी प्रत्यक्ष आणि ठोस निर्णयाचीच अपेक्षा व्यक्त होते आहे। मुंबईहून सुशांत सावंतसह चंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, सातारा।